गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे। गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा का साजरा केली जाते? गुरुपौर्णिमेचं काय महत्त्व आहे? मुहूर्त काय आहे? पूजाविधी कसा असणार आहे? त्यानंतर गुरुपौर्णिमेचे विशेष 5 मंत्र कोणते? गुरुपद घेताना काय म्हणावे आणि गुरुपौर्णिमेला काय करावे आणि काय करू नये या सर्वच गोष्टींची मी आज तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे। तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा, जेणेकरून तुम्हाला या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती मिळेल। आणि हो, अजूनही जो कोणी चॅनलवरती नवीन आहे त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। संपूर्ण भारतात गुरुपौर्णिमेला विशेष असं महत्त्व आहे। गुरुपौर्णिमा भारतात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते। गुरुपौर्णिमेला आषाढ पौर्णिमा आणि व्यास पौर्णिमा म्हणून देखील ओळखलं जातं। ह्यावेळेसची गुरुपौर्णिमा आहे 21 जुलै 2024 म्हणजेच रविवारी, परंतु पौर्णिमा प्रारंभ होत आहे 20 जुलै म्हणजेच शनिवारी संध्याकाळी 5:59 प्रारंभ होणार आहे। तर आपल्याला सत्यनारायण देखील शनिवारी संध्याकाळीच करायचं आहे आणि पौर्णिमा समाप्ती आहे 21 जुलै म्हणजेच रविवारी दुपारी 3:47 म्हणजेच जवळपास 3:45 पौर्णिमा समाप्ती आहे। तर अशा प्रकारे त्याचा मुहूर्त आहे। त्यानंतर गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते? बघा, महर्षी वेदव्यास यांना वेदांचे निर्माता म्हटले जाते। पौराणिक कथेनुसार महर्षी वेदव्यास यांचा जन्म आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी झाला होता, त्यामुळे वेदव्यास यांचा जन्मदिन म्हणून गुरुपौर्णिमा साजरा केला जातो। आता हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करण्याची फार जुनी अशी परंपरा आहे। महर्षी वेदव्यास यांनी लोकांच्या कल्याणासाठी आणि ज्ञानासाठी श्रीमद भगवद्गीतेसह एकूण 18 पुराणांची रचना केली होती। आपल्या हिंदू धर्मात गुरुचे स्थान देवापेक्षा देखील जास्त आहे। गुरूंच्या आशीर्वादाशिवाय देवतांचा आशीर्वाद देखील निष्फळ ठरत असतो। त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंची आराधना केल्याने समस्त देवदेवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात। यासाठी गुरुपौर्णिमेला आपल्या गुरूंना देणगी, मिठाई, पुष्पगुच्छ भेट द्यावं आणि त्यांना वंदन करून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा। आपल्या आयुष्यात गुरुचं स्थान हे फार महत्त्वाचं आहे। आयुष्याच्या विविध टप्प्यावर गुरु आपल्याला मार्गदर्शन करत असतात आणि आपल्याला सुयोग्य आकार देत असतात। मात्र तुमच्याही बाबतीत गुरुप्राप्तीचा प्रवास पूर्ण झाला नसेल किंवा तुमचे गुरु नसतील तर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे विशेष 5 मंत्रांचं पठण करून तुम्ही गुरुपौर्णिमा साजरी करू शकतात। आता याचा पूजाविधी कसा असणार आहे? तर बघा, या दिवशी आपल्याला आपल्या स्वामी समर्थ महाराजांची अभिषेक करायचा आहे। पुरुष सूक्त म्हणत पंचामृताने आपल्याला महाराजांवर अभिषेक करायचा आहे। त्यानंतर गुरुस्वरूप आपण जे ग्रंथ वाचन करतो, पारायण करतो, जसं की श्री गुरुचरित्र पारायण, श्री नवनाथ भक्तिसार, श्री स्वामीचरित्र सारामृत, त्यानंतर विष्णू सहस्रनाम, व्यंकटेश स्तोत्र, नित्यसेवा, जे पण आपण ग्रंथ रोजच्या नित्यसेवेत वाचतो, आपण त्या सगळ्या ग्रंथाचं गुरुस्वरूप पूजन करायचं आहे। सरस्वती मातेचं पूजन करायचं आहे, साक्षात गणपती बाप्पाचं पूजन करायचं आहे। पण सर्वप्रथम आपल्याला चौरंगावर विड्याच्या पानावर सुपारी, गणपती स्वरूप सुपारी ठेवून आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पाची पूजा करायची आहे आणि त्यानंतर या सर्व ग्रंथ छान चौरंगावरती ठेवून आपल्याला सर्व ग्रंथांचे गुरुस्वरूप पूजा करायची आहे। आता हे झालं पूजाविधी कसा असणार आहे। आता गुरुपौर्णिमेचे विशेष 5 मंत्र कोणते आहे? तर बघा, सर्वप्रथम गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः हा पहिला मंत्र। दुसरा ओम गुरुभ्यो नमः। तिसरा ओम परमतत्वाय नारायणाय गुरुभ्यो नमः। ओम परमतत्वाय नारायणाय गुरुभ्यो नमः। चौथा ओम वेदाही गुरुदेवाय विद्महे परम गुरवे धीमहे तन्नो प्रचोदयात। पाचवा ओम गुम गुरुभ्यो नमः। असे 5 विशेष मंत्र आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी नामस्मरण करा, पठण करा किंवा आपण देवघरासमोर बसून हे मंत्र म्हणावेत। सर्वात महत्त्वाचं, गुरुपद घेताना काय म्हणायचं? आता आपला अभिषेक झाला, ग्रंथांची पूजा करून झाली, सगळी पूजा मांडणी झाली, नैवेद्य अर्पण केलेला आहे। नैवेद्य अर्पण करायला विसरू नका। त्या दिवशी आवडता आपला महाराजांचं नैवेद्य तुम्ही अर्पण करा। नाहीच काही जमलं तुम्हाला, वेळेअभावी म्हणा किंवा तुमच्या शेड्यूलनुसार म्हणा नाही जमलं तर तुम्ही दूध आणि खडीसाखरेचा नैवेद्य देखील दाखवू शकता, काहीच हरकत नाही। आता गुरुपद घेताना काय म्हणायचं आहे आपल्याला? आपल्याला
हे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज, आपण माझे गुरु, सद्गुरु, परमगुरु आहात. आपण माझा योग्य सांभाळ करावा व योग्य मार्गदर्शन करावे व माझे गुरुपद स्वीकारावे, असं आपल्याला म्हणायचं आहे. आता काय करायचं आहे पौर्णिमेला बघा, तर या दिवशी आपल्याला श्रीमद भगवद्गीताचा पाठ करायचा आहे. सत्यनारायणाची पूजा घालून कथा वाचायची आहे. गुरुपौर्णिमेचा दिवस विद्या किंवा सिद्धीच्या दृष्टीने खूप चांगला असतो. तसेच या दिवशी काहीतरी नवीन चांगले शिकण्यास सुरुवात करावी, म्हणजे काही नवीन संकल्प करावा, जे की तुम्हाला आजपर्यंत तुम्ही मनात फक्त ठरवलंय मला हे करायचंय, अजून काही त्याचा योग आलेला नाहीये, तर त्या दिवशी आवर्जून त्या गोष्टीचा योग आपण आणावा आणि संकल्प करावा की मी आजपासून ह्या गोष्टींचा सुरुवात करणार आहे. त्यानंतर केशरचा टिळक लावावा. मंदिरात गोरगरिबांना पिवळ्या वस्तू दान कराव्या. गुरुकडून गुरुमंत्र घ्यावा. पिवळ्या पदार्थांचे सेवन करावे. त्यानंतर घरातील मोठे व्यक्ती, गुरु शिक्षक यांचा आशीर्वाद घ्यावा. बघा, गुरूंच्या पूजनाने बृहस्पती दोष समाप्त होत असतो. तसेच देवगुरु बृहस्पती यांचे पूजन व मंत्र जपावा. त्यानंतर गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः या मंत्राचा जप आवर्जून करावा. आता या दिवशी काय करू नये तर बघा, कोणत्याही प्रकारचे मांगलिक कार्य करू नये. क्रोध, ईर्ष्या, कोणाचाही अपमान करू नये. चिडचिड, रागराग करू नये. मांस, मटण, दारू यापासून दूरच राहावे. या दिवशी स्त्री अथवा पुरुषाने कामवासना मनात आणायची नाहीये. कोणत्याही प्रकारचे तामसिक भोजन करायचं नाहीये. यात्रा कुठेही जायचं नाहीये. यात्रा करायची नाहीये. सुखसुविधांचा त्याग करावा, म्हणजे काय, जेवढी जास्त तुम्हाला तेवढी सेवा करायची आहे. जर तुम्ही गुरुपौर्णिमेचे व्रत ठेवले असेल तर एकच काम करायचं, त्या दिवशी शांत ठेवायचं. मौन व्रत धारण करायचं, म्हणजे एकदमच मौन व्रत नाही. वाद घालायचे नाहीये. इन शॉर्ट, कोणाशीही वाद घालू नका, आर्ग्युमेंट करू नका. होणार असेल तर त्या टाळा. बघा, ह्या सगळ्याच गोष्टी आपल्याला गुरुपौर्णिमेला करायचं आहे आणि छानपैकी गुरुपौर्णिमा साजरा करायचा आहे.